सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 9वा हप्ता आता तुम्हाला कधी क्रेडिट होणार याच्या संदर्भातील खुशखबर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऐकलेली माहिती खरी आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता तुम्हाला वाटप करण्यासाठी याची तारीख आता सरकारने जाहीर करून टाकलेली आहे. ही तारीख काय असणार आहे नक्कीच तुम्हाला सांगितलं जाणार आहे. कारण की बघा भरपूरशा दिवस झाले 8वा हप्ता उशिरा तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्यामुळे आता 9वा हप्ता लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याचं इथं सरकारने तारीख जाहीर करून टाकलेली आहे. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, परंतु अशा शासकीय योजना व कृषी संदर्भातील सर्व योजनांची माहिती ही जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. आता बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता होता तो लवकरच आपल्याला इथं वितरण झाला नव्हता. म्हणजे भरपूरसा उशीर झाला. त्यानंतर आपल्याला 8वा हप्ता आपल्या खात्यावरती क्रेडिट झाला. परंतु आता याच पार्श्वभूमीवरती सरकारने तोच विचार करून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9वा हप्ता लवकरच नमो शेतकरी योजनेचा टाकण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्याची तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे. बघा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे. आता 21व्या हप्त्यासोबतच 7वा हप्ता आणि 8वा हप्ता हे आपल्याला मिळणं अपेक्षित होतं. परंतु बघा इथं भरपूरसा उशीर झाला आणि त्यानंतर आपल्याला इथं उशीर झाल्यानंतर भरपूरसे दिवस उलटून गेले. त्यानंतर आपल्याला 8वा हप्ता मिळाला. परंतु आता बघा सर्व शेतकरी बांधवांसाठी त्यांनी निर्णय तर घेतलाच आहे. परंतु बघा ज्या शेतकऱ्यांना आता इथं पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याची पात्रतेची यादी सरकारने जाहीर करून टाकलेली आहे. हे पात्रता तुम्हाला नक्कीच बघायचं आहे. फक्त 1 मिनिट व्हिडिओ पाहत चला, त्यानंतर मी तुम्हाला तारीख सांगतो. बघा 22वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आता क्रेडिट झाला असेल, म्हणजेच बघा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तुम्हाला जर का क्रेडिट झाला असेल तर सर्वात महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे. त्या सर्व शेतकरी बांधवांना आता बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता त्यांच्या खात्यावरती सरकार क्रेडिट करणार असं सरकारने सांगितलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे पीएम किसान योजनेमध्ये आता भरपूरशा मात्रामध्ये इथं सरकारने इथं अर्ज चेक केले तर चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेले आणि नमो शेतकरी योजनेच्या इथं योजनामध्ये इथं भरपूरशा चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेले शेतकरी हे जास्तीत जास्त आढळून आलेले आहे. तर त्याच गोष्टीचा विचार करून आता केंद्र सरकारची जी यादी होती ती राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. आता मार्च महिन्याचं जे वितरण झालेलं आहे तर जे बघा जानेवारीमध्येच मंजुरी मिळाली असताना हे वितरण थांबण्यात आलेलं होतं. परंतु शेतकऱ्यांना भरपूरशे दिवस इथं विलंब करावा लागला, उशीर झाला. आता याच गोष्टीचा सर्व विचार करून शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 9वा हप्ता आता वितरण करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आता पात्रता तुम्हाला समजली की कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही. आता बघून घेऊया की कोणकोणत्या शेतकऱ्यांना इथं कोणकोणत्या तारखेला आपल्याला पैसे मिळणार आहे, जेणेकरून अलग अलग जिल्ह्यांमध्ये हे सरकारने वाटप केलेलं आहे. तर त्याचा लाभ आपल्याला कसा मिळणार हे सुरळीतपणे स्टेप बाय स्टेप माहिती समजून घेऊया. त्या अगोदर बघा तुम्ही जर का फार्मर आय डी काढली नसेल तर फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या. काढली असेल तर तुम्हाला आता काही कामे देखील करावं लागणार आहे. ते काम कोणतं असणार आहे की पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला ई-केवायसी परिपूर्ण असायला पाहिजे. नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत ई-केवायसी तुमची परिपूर्ण असायला पाहिजे. आता जर आपण पाहायला गेलं तर बघा 2026च्या आताच इथं अर्थसंकल्प सादर झालेला आहे. या अर्थसंकल्पामध्ये जसं की भरघोसाचा निधी इथे देखील मिळालेला आहे. तुम्हाला देखील माहिती आहे की सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा जो थकीत होता तो देखील सरकारने मंजूर केलेला आहे. आता बघा नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 9व्या हप्त्याच्या वितरणासाठी इथं मंजूर होणं इथं गरजेचं आहे. आता ही प्रोसेस खूप लेंदी सरकारने इथं लांबवण्यात आलेली आहे. परंतु बघा याचा नक्कीच आता नमो शेतकरी योजनेची तारीख सरकारने जे सांगितलेली आहे सूत्रानुसार आलेली जी तारीख असणार आहे ते तुमच्यासाठी महत्त्वपूर्णच ठरणार आहे. कारण की या तारखेला तुमच्या खात्यावरती पैसे मिळणं हे अपेक्षित ठरू शकतं. कारण की शेतकरी बांधवांनो, सरकारने जोपर्यंत आता पीएम किसान योजनेच्या वितरणाचा जी-आर असो किंवा नमो शेतकरी योजनेच्या वितरणाचा जी-आर असो किंवा आता बघा जेव्हा नमो शेतकरी योजनेचा आहे तर 7वा 8वा हप्ता सरकारनं सर्व शेतकऱ्यांना क्रेडिट केला होता. त्याच्यानंतर 22वा हप्ता मिळाल्यानंतर इथं भरपूरसे नियम अटी शर्ती सरकारने ठेवलेल्या होत्या. आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. तर त्यावेळेसच भरपूरशी छाननी हे सरकारने केली होती. आता बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कोणत्या तारखेला येणार तर बघा सूत्रांनुसार आलेली माहिती असणार आहे 12 एप्रिल तर तुम्हाला 20 एप्रिलपर्यंत 100% पैसे येण्याची माहिती सूत्रांनुसार आलेली आहे. परंतु खरी अधिकृत माहिती आपण समजू शकत नाही. हे सूत्रांनुसार आलेली माहिती आहे. हे तारीख सुद्धा चेंज करू शकतो किंवा अधिकृत तारीख जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व शासकीय योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर शेतकरी बांधवांनो, या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.